पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी भरती प्रक्रिया आहे लेखनिक या पदासाठीची आयोजित करण्यात आली आहे। 22 ते 25 ऑगस्ट 2025 दरम्यान विविध सत्रांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे। पाहू शकता ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते 2019-20 मध्ये ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती। अर्ज करण्यासाठीची लिंक ॲक्टिवेट करण्यात आली होती आणि त्याची परीक्षा ही आता 2025 मध्ये ऑगस्ट 2025 मध्ये घेतली जाणार आहे। तर या ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांच्यासाठी त्यांचं पात्र उमेदवारांची यादी ही संकेतस्थळावर वेबसाईटवर जारी करण्यात आली होती। त्याचबरोबर आता जे ॲप्लिकेशन जे आहे उमेदवारांचं अर्ज केलेले उमेदवार त्यांच्यासाठी त्यांचं हॉल तिकीट प्रवेशपत्र हे डाउनलोड करण्यासाठीची लिंक ही ॲक्टिवेट करून देण्यात आली आहे। त्या लिंकवरून उमेदवार त्यांचं हॉल तिकीट प्रवेशपत्र डाउनलोड करून घेऊ शकतात। तर कशा पद्धतीने प्रवेशपत्र डाउनलोड करायचं आहे, लिंक कोणती आहे, तर लिंक टेलिग्राम चॅनलवर देण्यात आली आहे। पण कशा पद्धतीने डाउनलोड करायचं हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। तर इथे पाहू शकता ही जी लिंक आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांच्या अंतर्गत ही लिंक ॲक्टिवेट करून देण्यात आली आहे। फॉर्म क्रमांक तुम्हाला देण्यात आला आहे। पाहू शकता जे अधिकृतची वेबसाईट आहे त्यावर ज्या उमेदवार पात्र ठरले आहेत यामध्ये परीक्षेसाठी त्यांचा फॉर्म क्रमांक देण्यात आला आहे। एक PDF जारी करण्यात आली आहे। तुम्ही तुमचं नाव त्यामध्ये सर्च करून तुमची जी लिंक आहे त्या लिंकवरून ह्या लिंकवरून तुमचा फॉर्म क्रमांक, युजर नेम आणि पासवर्ड, जर पासवर्ड माहीत नसेल तर फॉरगेट पासवर्ड क्लिक करून तुमचा पासवर्ड जो आहे तुम्ही मिळवू शकता। यानंतर पासवर्ड त्याचबरोबर कॅप्चा कोड फिल आउट करून लॉग इन केल्यानंतरनं तुमचं हॉल तिकीट हे अशा पद्धतीने उपलब्ध होईल। तर यामध्ये उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना आपण पाहणार आहोत। तर हॉल तिकीटवर तुमचं परीक्षा केंद्र, परीक्षा दिनांक त्याचबरोबर परीक्षेची वेळ ही सगळी माहिती असणार आहे। 22 ते 25 ऑगस्ट 2025 दरम्यान पुणे जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे आणि त्याचं हॉल तिकीट उपलब्ध झालं आहे। या संदर्भातल्या महत्त्वाच्या सूचना तुम्हाला या ठिकाणी जारी करण्यात आल्या आहेत, देण्यात आलेल्या आहेत, ते तुम्ही चेक करू शकता। या पद्धतीने त्या उपलब्ध आहेत। यामध्ये पाहू शकता बँकिंग आणि सहकार, आता गुणांचे भारांकन कसं असेल, परीक्षेसाठी तुम्ही तयारी करताय, परीक्षेसाठीचा सिलेबस जो आहे हा कशा पद्धतीने असणार आहे याची माहिती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तर परीक्षेचा सिलेबस कसा आहे पाहू शकता या ठिकाणी। विषयाचं नाव जे आहे बँकिंग आणि सहकार विषय, यामध्ये गुणांचे भारांकन जे आहे ते चेक केलं जाऊ शकतं कशा पद्धतीने आहे। इथे बँकिंग आणि सहकार या विषयाचे प्रश्न असतील 30 गुण असतील यासाठीचे। यानंतर पाहू शकता सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 20 प्रश्न 20 गुण असतील। त्याच्यानंतर कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था एकूण 10 गुण, मराठी भाषा आणि ज्ञानसाठी 10 गुण असतील, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानसाठीचे एकूण 10 गुण, बुद्धिमत्ता चाचणी या सेक्शनसाठी एकूण 10 गुण असतील। असे एकूण 90 जे आहे 90 गुणांची आणि 90 प्रश्न असतील। यामध्ये गुणांकांचं भारांकन असणार आहे। तर या पद्धतीने परीक्षेची आहे तुम्हाला तयारी करताना जो सिलेबस आहे 90 गुणांसाठीचा 90 मिनिटांसाठीचा कालावधी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कट ऑफ मार्क्स हा निश्चित केला जाईल। त्याच्यावर विविध सत्रांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, त्याचे केले जाऊ शकते। या पद्धतीने जे विषयांचं नाव आहे बँकिंग आणि सहकार या पद्धतीने जाहीर करण्यात आलं आहे। ह्या भरती परीक्षेसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीच्या या भरती परीक्षेसाठीचं जे पूर्ण डिटेलमध्ये जे वेळापत्रक आहे 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान तुमचं हॉल तिकीटवर तुमच्या परीक्षेचा केंद्र, परीक्षा दिनांक इत्यादी माहिती नमूद असणार आहे। आणि त्याचबरोबर परीक्षेचा सिलेबस, एक्झाम पॅटर्न कसा आहे पाहू शकता। 90 गुण कोणकोणत्या सेक्शनसाठी कोणकोणत्या टॉपिकवर आधारित विचारले जाणार आहेत याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे। तर या पद्धतीने या परीक्षेसाठीची महत्त्वाची अपडेट, परीक्षेचं हॉल तिकीट उपलब्ध झालं आहे। ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांचं हॉल तिकीट, प्रवेशपत्र हे डाउनलोड करू शकतात। या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।